परभणीच्या शिंगणापूर येथील शेतकरी माणिकराव खिल्लारे यांनी जे आहे आपल्या शेतीमध्ये पारंपरिक पिकांना फाटा देत जे आहे ते अंजिराची शेती केलेली आहे. गेल्या 10 वर्षापासून तीही ऑर्गॅनिक पद्धतीने अंजिराची शेती करतात आणि याच्यातून त्यांना लाखोंचं उत्पन्न मिळतं असं ते सांगतात. आपल्यासोबत शेतकरी माणिकराव खिल्लारे आहेत. कसं ही सगळी संकल्पना सुचली? आधी काय पिकं घेत होते? मी आधी भाजीपाला आणि सोयाबीन, मूग, हम्म. कापूस हे उत्पन्न काढीत होतो. बरं. आणि भाजीपाला असल्यामुळं हम्म. मी मार्केटला जात होतो. तर मार्केटला अंजीर येत होती. हम्म. मग अंजीर ते आपल्याला बघण्यात आली. हम्म. म्हणून आपण असं सुचलं की आपणच अंजीर लावतो. बरं. तेव्हापासून मी आपल्या युनिव्हर्सिटीमधून अंजीरची रोपं आणली आणि लावली. हम्म. जवळपास मी 10 वर्षाच्या खाली अंजीर लावलेले आहेत. तर कोरोनापासून आमचा एक भाजीपाला उत्पादक ग्रुप आहे. हम्म. त्या ग्रुपमार्फत जवळपास बरेचसे अंजीर मी विकतो. हम्म. आणि एवढे ग्राहक त्या ग्रुपमुळं जमलेत हम्म. आणि एकजूट झालेत. मला एवढा त्या ग्रुपचा फायदा होतो हम्म. खूपच. आणि उर्वरित अंजीर हम्म. मी काळ्या कमानीला हाताखाली विकतो. याचं खताचं नियोजन वर्षाकाठीचं कसं असतं? किती खर्च येतो याला? खताचा जवळपास ₹40,000-1,000 खर्च येते खताचा. हम्म. आणि 20,000 ते 30,000 फवारणीचा खर्च येते. बरं. ऑर्गॅनिक शेती म्हणताय, मग कुठले खतं वापरता ह्याच्यासाठी तुम्ही? याच्यामध्ये शेळी खत वापरतो. हम्म. शेळी खत जर नाही भेटला तर शेणखत वापरतो. बरं. आणि जीवामृत तयार करतो मी. गाईच्या गोमूत्रापासून जीवामृत तयार करतो. हम्म. अ, निस अ, नुसतं गोमूत्र 2 वेळेस फवारतो. हम्म. 1 वेळेस दूध फवारतो झाडावर. बरं. बारीक-बारीक अंजीर जर सुरुवात झाली, तर 1 वेळेस दूध फवारतो, नुसतं दूध. हां, 1 लिटर दूध, 10 लिटर पाणी. ऑर्गॅनिक शेतीचा फायदा म्हणून आता जसं की कल वाढतोय नागरिकांचा, हो. लोकांच्या ह्याच्याकडे, त्याचा फायदा मिळतोय. खूपच फायदा भेटते. कारण मला बरेच दिवसापासून गटामार्फत मला ओळखतात. हम्म. आणि ओळख झाल्यामुळं एवढे गिराईक जोडलेत. हम्म. आणि ऑर्गॅनिक शेती करतो म्हणून एवढे अफाट गिराईक माझ्याकडे आहेत. फोनवर माझे अंजीर जवळपास 60-70% विकतात. बरं. हं, आता पूर्वी ज्या पद्धतीनं तुम्ही सोयाबीन असेल, कापूस असेल, इतर हं, पिकं घ्यायचे, हं, हं. ह्या शेतीमध्ये आणि त्या शेतीमध्ये जर तुलना केली तर कुठली फायद्याची आहे? ही शेती म्हणजे आज नगदी पैशाची शेती आहे. आणि एवढा मुनाफा कारण मी स्वतः विकतो म्हणून खूपच मला मुनाफा भेटते. आणि पहिला भुसार माल एक तर भाव नाही, खर्च जास्त, मजुराची अडचण. त्याच्यामुळं पहिलं जे आपण पिकं घेत होतो, ते आज परवडना झालेत. आणि उत्पन्न तेवढं नाहीये. एकरी 8 ते 10 क्विंटल सोयाबीन म्हणलं तर त्याला भाव नाहीये. आणि त्याच्यामुळं परवडत नाही. आणि अंजीर आज ₹120 किलो मी विकतो. माझे फोनवरच जवळपास अर्धे अंजीर विकतात. आणि हे नगदी पैसे भेटतात. आणि कमीत कमी एकरी 2.5 ते 3 लाख रुपयाचे अंजीर होतात माझे. आणि मी स्वतः विकतो. त्याच्यामुळं मला मुनाफा जास्त भेटते. हं. जसं की बाकी शेतींना कवच दिलंय सरकारनं, हो. या शेतीला काही कवच आहे? नुकसान झाल्याच्या नंतर मग तो फटका कसं? ही अंजीर आहे. ह्या अंजिराला निसर्गाची एवढी याच्यावर निसर्ग एवढा याच्यावर कोपतो, की याला धुळी सहन होत नाही. अति पाऊस सहन होत नाही. थंडी पण सहन होत नाही. पुन्हा निसर्गाचा वेगळा फटका जर बसला, हम्म. तर सरकारचं अनुदान एकही रुपया नाही. बरं. मग जोखमीची शेती आहे का? खूपच जोखमीची शेती आहे. जी नुकसान झाली, ती आपली स्वतःची झाली. याच्यावर काही सरकार एकही रुपया आतापर्यंत दिलेला नाही मला. बरं. हं. तरी पण ही शेती करताय. तरी पण करतो. कशामुळे 1 वर्ष जर गेलं, हम्म. तर पुढच्या 1 वर्ष, 2 वर्ष खूप मुनाफा होतो. बरं. त्याच्यामुळे 1 वर्ष जर गेलं, तर मला काही वाटत नाही. म्हणजे जी सोयाबीनच्या पिकाची तुलना जर 2 वर्षाची केली, हो. त्यापेक्षा दुप्पट हे उत्पन्न होतं, ते पोकळी भरून निघते. सोयाबीनचं 3 वर्षाचं पीक हम्म. आणि अंजीरचं 1 वर्षाचं पीक बरोबरीत येतंय. तर हे शेतकरी आहेत आणि गेल्या अनेक वर्षापासून ते अंजिराची ऑर्गॅनिक पद्धतीने शेती करतात. याच्यातून त्यांना लाखोंचं उत्पन्न मिळते. मात्र सरकारच्या योजनांचा त्यांना लाभ मिळत नाही आणि त्यामुळं सरकारने देखील अशा शेतकऱ्यांना जे आहे ते अशा शेतींना
वेगळं कवच द्यावं, जेणेकरून फळबाग शेती जी आहे ती आणखीन फुलवता येईल आणि याचा फायदा शेतकऱ्यांना होईल अशी त्यांची मागणी आहे. आता यावरती सरकार कशा पद्धतीने निर्णय घेतं हे पाहणं गरजेचं आहे. अशा वेगळ्या शेती करू पाहणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा देणं गरजेचं आहे. कॅमेरा पर्सन सुदर्शन पाटील सह ज्ञानेश्वर उंडाळ, TV9 मराठी, परभणी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.